सर्व जणाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक या पदाची टायपिंगची परीक्षा होणार आहे, तर त्या टायपिंगच्या परीक्षेमध्ये नेमका एक्झामला येणारा पॅसेज हा किती मोठा असतो, म्हणजेच किती लाईनी त्यामध्ये असतात, कशा प्रकारचा असतो, लाईव्ह सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण पॅसेज देखील दाखवणार आहे की नेमका पॅसेज हा कशा प्रकारचा असतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपली जी होणारी परीक्षा आहे टायपिंगची ती परीक्षा कशा पद्धतीने असते आणि किती लेवलपर्यंत आपल्याला या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे। या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो, तुम्हाला स्पष्ट जाहिरातीमध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे। टायपिंगची जी टेस्ट आहे ती आपली असणार आहे 20 मार्काची। जरी टायपिंगची टेस्ट आपली 20 मार्काची असली तरी त्याचा पॅसेज हा अतिशय छोटा असतो किंवा अतिशय जास्त असतो, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं, जर 20 मार्काचा पेपर असला तरी फक्त तुम्हाला या ठिकाणी 10 मार्क घ्यायचे आहेत। तुम्ही जर 10 मार्क घेतले तर तुम्ही या टायपिंगमध्ये पास होणार आहात। आणि जर तुम्हाला 9 मार्क पडले असतील किंवा 9.5 मार्क जरी पडले तरी मित्रांनो तुम्ही या टायपिंग टेस्टमध्ये फेल असणार आहात, म्हणजेच पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला कोणत्याही हालतीमध्ये तुमचा त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही। आणि तिसरी गोष्ट जी महत्त्वाची असणार आहे ते टायपिंग पॅसेज कंटेनिंग ऑफ 400 वर्ड्स। आता हे महत्त्वाचं आहे, यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख करून दिलेला आहे की टायपिंगचा जो पॅसेज असणार आहे जे आपण पुढे पाहणार आहोत तो पॅसेज त्यामध्ये असणारे शब्द म्हणजेच वर्ड्स हे पूर्ण 400 शब्द एकूण असतील। आला लक्षात? आता वर्ड्स म्हणजे काय, एक्झाम्पल या ठिकाणी पहा, मार्क्स आहे, पासिंग आहे, मिनिमम आहे, हे 3 वर्ड्स असे टोटली काउंट्स करणार या ठिकाणी 400 वर्ड्स असं गृहीत धरून आपला पूर्ण पॅसेज या ठिकाणी 400 शब्दाचा असणार आहे। आणि तो जर आपण 10 मिनिटांमध्ये टाईप केला तर आपल्याला या ठिकाणी 20 मार्क आपल्याला मिळणार आहेत। आता यामध्ये महत्त्वाचं आहे की नेमकं त्या पॅसेजमध्ये लाईनी किती असतात, ठीक आहे, स्पेस किती असतो, कशा प्रकारचा पॅसेज असतो, डायरेक्ट पाहूनच घ्या, जेणेकरून तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे। आलं लक्षात? तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पॅसेज कशा प्रकारचा असणार आहे। तर हा जो पॅसेज आहे तुम्ही या ठिकाणी पाहत आहात, लाईव्ह एक्झाम मधला हा पॅसेज आहे, लाईव्ह एक्झाम मधला हा पॅसेज आहे। आणि मित्रांनो, हा टोटल पॅसेज 400 शब्दाचाच आहे। किती शब्दाचा आहे? 400 शब्दाचा आहे। फक्त यामध्ये प्रॉब्लेम अशी झालेली आहे, जे वर्ड्स मधला लाइनिंग स्पेस आहे तो लाइनिंग स्पेस या ठिकाणी अत्यंत कमी घेण्यात आलेला आहे आणि फॉन्ट साइज देखील या ठिकाणी कमी आहे। त्याच्यामुळे हा पूर्ण पॅसेज 400 शब्दाचा आपल्या एका पेज मध्ये या ठिकाणी बसलेला आहे। तर अजून काही महत्त्वाची अपडेट्स आहेत, ती अपडेट्स म्हणजे माहिती पाहण्या अगोदर काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ऑथेंटिक पॅसेज आपण स्पेशली बॉम्बे हायकोर्ट्स क्लर्क एक्झामसाठी तयार केलेले आहेत। आणि मित्रांनो, हे पॅसेज जर तुम्ही केवळ 9 मिनिटांमध्ये किंवा 9.5 मिनिटांमध्ये घरी टाईप केले, म्हणजेच प्रॅक्टिस केली, आणि प्रॅक्टिस करताना 9 ते 9.5 मिनिटांमध्ये तुमचे जर आम्ही प्रोव्हाइड केलेले पॅसेज जर येत असतील, तुम्हाला कंप्लीट होत असतील, तर 100% 8 ते 8.5 मिनिटांमध्ये तुमचं बॉम्बे हायकोर्टचं पॅसेज या ठिकाणी कंप्लीट होणार आहे, म्हणजेच कंप्लीट होणार आहे। या अगोदरचे बरेच कॅन्डिडेटना आपले पॅसेज कंप्लीट केलेले आहेत आणि त्यांना 100% त्यांच्या एक्झाममध्ये त्यांना फायदा झालेला आहे। ठीक आहे, जे काय आपण वेबिनार घेतलेला होता त्यामध्ये सुद्धा अतिशय IMP इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड केलेली आहे। तर हे पॅसेज कसे घ्यायचे याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी हे पॅसेज परचेस करू शकता। ऑथेंटिक पॅसेज येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतील। रँडमली या ठिकाणी तयारी करण्यापेक्षा मित्रांनो ऑथेंटिक पॅसेज घ्या आणि त्याची तयारी करा। PDF डाउनलोड होईल, त्याची प्रिंट काढून नंतर तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शिपाई या पदाची तयारी करत असाल तर मित्रांनो, शिपाई या पदासाठी 19 मे रात्री 8 वाजता आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे। आणि या वेबिनारमध्ये जी तुमची एक्झाम होणार आहे, फिजिकल टेस्ट म्हणजे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता, त्या सर्वांमध्ये संपूर्ण माहिती आपण देणार आहोत। 10 पैकी 10 गुण
कशा पद्धतीने मिळवायच्या, कोणत्या चुका टाळायच्या, संपूर्ण माहिती त्या वेबिनारमध्ये आपण देणार आहोत. तसेच कागदपत्र कोणकोणते पाहिजे, कोणते कागदपत्र नसेल तर आपली निवड या ठिकाणी रद्द होऊ शकते किंवा प्रॉब्लेम होऊ शकते. त्याच्यावर काय सोल्युशन आहे, जरी तुमच्या चुका झाल्या तरी त्याच्यावर काय सोल्युशन आहे, ते संपूर्ण डिटेल्स आपण या वेबिनारमध्ये देणार आहोत. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, कारण अत्यंत कमी वेळ शिल्लक आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा. आता थोडक्यामध्ये जर आपण माहिती पाहिली ह्या टेस्टची, तर मित्रांनो पहा, ही टेस्ट टोटली 10 मिनिटाची टेस्ट आहे. स्पष्ट तुम्हाला उल्लेख दिसत आहे. आणि हे इंग्लिशचे टेस्ट आहे. मग हे या ठिकाणी हे वेळ वगैरे दिलेली, तर कॅन्डिडेटचं नाव होतं ते आपण या ठिकाणी रिमूव्ह केलेलं आहे. तर अशाच प्रकारची टेस्ट तुमची या ठिकाणी होते. आणि टेस्ट झाल्याच्या नंतर तुमची PDF त्या ठिकाणी काढली जाते आणि PDF काढून तुमच्या साईन वगैरे घेऊन नंतर हे ऑफलाईन काय केले जातात, पॅसेज चेक केले जातात. तर अशा प्रकारचेच पॅसेज त्या ठिकाणी असतात एक्झामला. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पॅसेज आहेत, तर पॅसेज हे या अगोदर नाशिक प्रिंटिंग प्रेसमध्ये एक्झाम झालेली होती, त्याचा हा एक नमुना आहे. आणि आपल्या बॉम्बे हायकोर्टच्या एक्झाममध्ये सुद्धा अशाच प्रकारचे पॅसेज, याच प्रकारचे 400 शब्दाचे पॅसेज या ठिकाणी येतात. आणि हे पॅसेज जर तुम्ही 10 मिनिटांमध्ये कव्हर केले तर तुम्ही या ठिकाणी त्या एक्झाममध्ये पास होऊ शकता. परंतु तुमची या ठिकाणी ॲक्युरेसी मित्रांनो 95+ असणे अत्यंत आवश्यक आहे. तर याबद्दल तुम्हाला काय अडचण असेल तर टायपिंगबद्दल अजून कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपले पॅसेज आत्ताच डाउनलोड करून तयारीला लागा.